नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीपर्यंत भारतीय जनता पार्टी वनी विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे। यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे। यामध्ये दिनांक 17 सप्टेंबरला बाजीराव येथे महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे। सदर शिबिरामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांची चमू तपासणी करणार आहे। हे शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार असून यामध्ये हृदयरोग, दंतरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, त्वचारोग तज्ञ यासह इतर रोगांची तपासणी होणार आहे। दिनांक 20 सप्टेंबरला नमो नेत्र संजीवनी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। यामध्ये सेवाग्राम येथील तज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी केली जाणार आहे। हे शिबिर जैताई मंदिर येथे आयोजित केले असून सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे। दिनांक 21 सप्टेंबरला स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून यामध्ये सार्वजनिक ठिकाण, ग्रामपंचायत परिसर व शाळा, मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। दिनांक 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत आयुष्यमान भारत कार्ड अभियान राबवण्यात येणार असून यामध्ये वनी शहरातील 14 प्रभागातील प्रमुख एका दुर्गादेवी मंडळाजवळ भाजपा वनी शहर मंडळ द्वारा निशुल्क आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे। असे 2 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती विमानगृह येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजीव रेड्डी भूतकुरवार, माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, कामगार नेते विजय पिदुरकर, भाजपा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल चोरडिया, शहराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी यासह पदाधिकारी उपस्थित होते। जयंतीपर्यंत तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत दरवर्षी भारतीय जनता पार्टी द्वारा सेवा पंधरवडा म्हणजे दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 हा सेवा पंधरवडा आयोजित केला जातो। या सेवा पंधरवडा सुरू होण्यापूर्वी या सेवा पंधरवड्याबद्दलची सर्वांना माहिती मिळावी आणि या सेवा पंधरवड्यामध्ये जे काही आम्ही उपक्रम राबवणार आहोत ते उपक्रम लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता, त्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला आमचे लाडके नेते माजी आमदार संजीव रेड्डीजी भूतकुरवार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। तसेच जिल्हा उपाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री तारेंद्र भाऊ बोर्डे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। तसेच आमचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा वरिष्ठ नेता विजय भाऊ पिदुरकर हे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहे। तसेच हा जो सेवा पंधरवडा पूर्ण यवतमाळ जिल्हाभर राबवण्यात येत आहे, त्या यवतमाळ जिल्ह्याचे संयोजक तथा भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजयजी पिंपळशेंडे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। तसेच ओबीसी आघाडीचे अध्यक्ष पवनभाऊ एकरे, महादेवराव काडे सर, अरुणराव कावडकर सर तथा वनी शहर मंडळचे या सेवा पंधरवड्याचे संयोजक लक्ष्मणजी उरकुडे हे या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत। या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। तसेच आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आज आम्ही सकाळीच आपल्याला सगळ्यांना निरोप दिला आणि एवढ्या छोट्या वेळेत, छोट्या कालावधीत आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। आपण देश गौरव या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत मागील 10 वर्षापासून या सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या जन्मदिनानिमित्त एक सेवेच्या माध्यमातून करत असतो। या अनुषंगाने आम्ही संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात त्यासोबतच वनी विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला जे कार्यक्रमाचं शेड्यूल दिलेलं आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने 17 सप्टेंबरला महाआरोग्य शिबिर, 20 तारखेला नमो नेत्र संजीवनी शिबिर, स्वच्छता अभियान। या स्वच्छता अभियानामध्ये मंदिर परिसर असेल, सार्वजनिक कार्यालय परिसर असतील किंवा काही असे जे विशिष्ट ठिकाण निवडून त्या ठिकाणी आपण स्वच्छता करणार आहोत। 2 ऑक्टोबरला वनीतील सर्व
थोर पुरुषांच्या पुतळ्यांची सुद्धा त्या अनुषंगानं आपण स्वच्छता माल्यार्पण त्या ठिकाणी करणार आहोत. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जेथे दुर्गोत्सव किंवा आपले श्रद्धास्थान गोडगाव असतील, वडजापूर असतील, आपले इकडे चिखली असतील, जैताई माता मंदिर असतील, या ठिकाणचं ग्रामीण रुग्णालय असतील, अशा या सर्व ठिकाणी जे जे सार्वजनिक ठिकाणं आहेत या सर्व ठिकाणी आपण स्वच्छता अभियान त्या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिथे राबवण्यात येणार आहेत. आणि आयुष्यमान भारत कार्ड योजना सुद्धा एक महत्वाकांक्षी अशी सरकारची ही योजना आहे. आणि दुर्गोत्सवाच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी मोठे दुर्गोत्सव मंडळ असतील त्या त्या ठिकाणी याचं आयोजन सुद्धा या माध्यमातून करण्यात येणार आहे. 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवतावादाचे प्रणेते, अंतदयाचा ज्यांनी आम्हाला सर्वांना मंत्र दिला, असे शेवटच्या घटकाचा विकास होण्यासाठी ज्यांनी ध्येयधोरणं ठरवली आणि असे अंतदय आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्यायची यांची संपूर्ण विधानसभा क्षेत्रात त्यासोबत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक बूथवर आपण या ठिकाणी त्या प्रतिमेचं पूजन त्याच दिवशी किंवा या संपूर्ण कालावधीत एक पेड़ माँ के नाम या अनुषंगानं आपण झाडं तर लावतात, परंतु त्याला असा संवेदनशील एक आपल्या आईच्या स्मरणार्थ, म्हणजे आपली आई जिवंत असो किंवा मृत असो, आपल्या आईच्या स्मरणार्थ ज्यावेळेस आपण हे झाड लावतो तर एक विशेष जबाबदारी आपण त्या अनुषंगानं आपण घेतो. आणि त्याचं संवर्धन सुद्धा, झाड लावणं सोपं असून त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. म्हणून त्याकरता त्या झाडात लावलेल्या झाडाचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाकांक्षी एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम सुद्धा आपण त्या ठिकाणी राबवणार आहे. आणि त्या दिवशी वणी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी SB हॉल येथे 12 वाजता एक भव्य असा कार्यकर्ता मेळावा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि वोकल फॉर लोकल या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला स्वदेशी अपनाव, आपल्या ठिकाणी जे पिकतं जे बनतं त्याचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून वोकल फॉर लोकल हा कार्यक्रम म्हणजे भारतात निर्माण होणाऱ्या सर्व याचा आयुधाचा आपण सर्व वस्तूंचा वापर करण्याकरता या ठिकाणी आवाहन केलं आहे. आणि त्या अनुषंगाने जनजागृती सुद्धा त्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. आणि 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या ठिकाणी हा समारोप अशा पद्धतीने होणार आहे. असे आरोग्याचे असो आणि हे सर्व काही कार्यक्रम शासन स्तरावरून सुद्धा आपल्या या ठिकाणी सर्व जे उपकेंद्र असतील त्या ठिकाणी आपले PSC असतील, आपले ग्रामीण रुग्णालय या माध्यमातून लोकांना उत्कृष्ट सेवा मिळण्याकरता विविध शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन जिल्ह्यासोबतच या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये आपण केलेलं आहे. एक 6 सप्टेंबरला प्रदेशाच्या कार्यशाळेनंतर 11 सप्टेंबरला जिल्हा कार्यशाळा आणि आज आम्ही सर्व काल आणि आज मिळून या वणी विधानसभेच्या सर्व मंडळाच्या कार्यशाळा त्यासोबतच संपूर्ण जिल्ह्यातल्या मंडळाच्या कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून व्यवस्थितपणे या सेवा पंधरवड्याचं नियोजन सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. आणि यशस्वीपणे या शिबिरामध्ये जे काही सेवेची संधी, सेवेचे साधन आहे ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या बूथ पातळीपासून मंडळ स्तर ते विधानसभा स्तरावर ते जिल्हा स्तरावर या अशा सर्व कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा पण आहेत, असे अनेक. त्यानंतर आपले एक क्रीडा मधल्या सुद्धा काही कार्यक्रम भविष्यात या ठिकाणी होणार आहे. शासनाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचं सुद्धा भव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. असे विविध उपक्रम या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्याचं गेल्या 8 वर्षापासून जे राष्ट्रीय स्तरावरून अलाउन्स होऊन स्टेटमध्ये सेवा पंधरवड्याचे कार्यक्रम ॲड करून ते जिल्हा स्तरावरून तर मंडळ स्तरापर्यंत राबवण्यात येतात. यावेळेस सुद्धा सेंट्रल मिनिस्टर भूपेंद्रजी यादव यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सेवा पंधरवड्याचं त्यांनी माहिती दिली. आणि 17 तारखेपासून म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर म्हणजे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब
यांच्या जन्मदिवसापासून तर 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी तसेच लालबहादूरजी शास्त्री यांच्या जन्मदिवसापर्यंत संपूर्ण सेवा पंधरवड्याचं आयोजन केलं आहे। या सेवा पंधरवड्यामध्ये आपण बघितलं असेल तर जे कार्यक्रम पक्षाने दिले आहे ते सर्व कार्यक्रम हे जनकल्याणाचे, जनसेवेचे व लोकांना शासनाच्या योजना माहिती होतपर्यंतचे सर्व कार्यक्रम यामध्ये आयोजन करण्यात आले आहे। पार्टी विथ डिफरन्स म्हणून ज्या भारतीय जनता पार्टीला ओळखल्या जाते त्याचं कारणच हे आहे की या प्रकारचे पंधरवडे, सेवा पंधरवडा ज्याला नाव दिलं आम्ही, त्याच्या माध्यमातून देशामध्ये स्वच्छता अभियान असो, हरित क्रांती असो, आरोग्य शिबिर असो, शासनाच्या कार्ड बनवून द्यायचे असो, योजनाचे लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यायचा असो, हे सगळे जे आपण जनतेची सेवा करू शकतो असे कार्यक्रम यामध्ये दिले आहेत। म्हणजे जनसेवा हा प्रथम उद्देश ठेवून जर संपूर्ण राष्ट्रामध्ये कोणता पक्ष चालतो तर तो भारतीय जनता पार्टी आहे। म्हणूनच या पार्टीला पार्टी विथ डिफरन्स म्हणजे इतर पक्षापेक्षा वेगळा पक्ष म्हणून ओळख निर्माण केली आहे। यावेळी सुद्धा सेवा पंधरवड्यामध्ये अनेक उपक्रम दिले आहेत। जो स्वच्छतेचा संदेश महात्मा गांधीजी, वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज व अनेक संतांनी दिला आहे, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेला संदेश आजही जनतेपर्यंत पोहोचत राहिला पाहिजे या उद्देशातून सुद्धा स्वच्छता अभियानाचं जागोजागी आयोजन केलं आहे। आपण पाहिलं की या सेवा पंधरवड्यामध्ये पंतप्रधान महोदय सुद्धा जे 12 महिने स्वच्छता अभियान आपल्या देशात चालवत असतात, अशा सगळ्या लोकांना दिल्ली बोलवून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून गुलाबजलनी त्यांचे पाय धुवून त्यांचे आभार मानतात। म्हणजे स्वच्छताविषयी जनजागृती निर्माण झाली पाहिजे हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा उद्देश असतो। आणि हे जे सगळे कार्यक्रम आहे ते सुद्धा जनकल्याणाचे कार्यक्रम या सेवा पंधरवड्यामध्ये दिलेले आहेत। आज वणी विधानसभेमध्ये जे कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाविषयी माहिती आपल्याला सगळ्यांना दिली आहे। आपल्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, जेणेकरून जनसामान्यांना या सेवा पंधरवड्याचा संपूर्ण लाभ घेता येईल। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा जनसेवेसाठी तयार आहे आणि जनतेला कुठेही मदतीचा हात लागला तर तो मदतीचा पहिला हात हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा असणार आहे। आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माझं विनंती राहील की आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून आपण ही माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून खऱ्या अर्थानं सेवा पंधरवड्याचा सगळ्यांना लाभ घेता येईल। धन्यवाद। प्रतिनिधींना नमस्कार। आज सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं देशाचे महामहिम पंतप्रधान देशगौरव आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब 17 सप्टेंबर हा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी 2 ऑक्टोबर राष्ट्रपिताचा जयंती, 17 सप्टेंबर राष्ट्रनेता प्रधानमंत्री मोदीच्या जन्मदिवसापासून 2 ऑक्टोबर महात्मा गांधीच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवड्याच्या रूपानं भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण देशात कार्यक्रम आयोजित केला। प्रदेश भाजपाचे अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग म्हणून यावर्षी मोठ्या प्रमाणात वणी विधानसभा क्षेत्रात त्या सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम होणार आहे। आत्ताच या सेवा पंधरवड्याचे जे जिल्ह्याचे संयोजक संजूभाऊ पिंपळशेंडेजींनी, जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तारंदरजी बोर्डेजींनी आणि प्रास्तावच्या स्वरूपात दिले चौधरीजींनी आणि विजूभाई बोलून
सर्वांनी माहिती आपल्यापर्यंत दिली आहे. विनंती एवढीच आहे, आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ही माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्या सेवा पंधरवड्याचा लाभ सर्वांना मिळावा हा मागचा उद्देश आहे. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, भारतीय जनता पार्टी समाजसेवेचं व्रत देऊन राष्ट्रीय ताकद असताना सामाजिक कामाला जास्तीत जास्त महत्त्व देऊन नेहमी कार्यरत असते. देशाच्या प्रधानमंत्र्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने होत असताना परंतु त्यांचं नेहमी असते ती असा हार तुरे पुष्पगुच्छ प्लेस बॅनर जाहिरात याशिवाय कधी लक्ष द्यायचं नाही, ते लावायचे नाही. केवळ सेवेच्या माध्यमातून हा त्याचं व्हायला पाहिजे. म्हणून 17 सप्टेंबरला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून भव्य असं शेवटच्या माणसापर्यंत सेवा परमोधर्म वंचितांच्या उपस्थितांना शेवटच्या जगतापर्यंत याचा लाभ मिळावा हे माध्यम ठेवून महाआरोग्य शिबिर आपण आयोजित केलं आहे. त्याची सहयोगाची जबाबदारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष तुम्हाला जोडण्याची असोपुरी आहे. असं प्रत्येक कार्यक्रमाची जिल्ह्यात जेवढे कार्यक्रम आहे 20 तारखेला नवनेत्रदान शिबिर आहे. त्या शिबिराच्या माध्यमातून सर्वांची तपासणी, शक्य असल्यास मोफत चष्मे, शक्य असल्यास त्यांचं ऑपरेशन या सर्वांची पूर्तता सुरू केली जाईल. 21 तारखेला स्वच्छता मोहीम आहे. पुतळ्याची साफसफाई करण्यापासून तर ग्रामीण रुग्णालय असेल, मंदिर असेल या ठिकाणी साफसफाई करून केवळ